लोफर. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. 1000 वेळा सांगितलंय, ही मारामारी, ही गुंडगिरी सोडून दे, पण तू ऐकशील तर शपथ. तुझ्या या वागण्याने कुंता मावशीच्या जीवाला किती घोर लागतो याची काही कल्पना आहे का तुला? नशीब कुंता मावशी घरी नाही, नाही तर रडून रडून बिचारी हैराण झाली असती. यावेळेस माणुसकी म्हणून मी आले. पुढच्या वेळेस तुझा हात जरी मोडला ना तरी येणार नाही मी. लोफर कुठला. श्यामच्या हाताला बँडेज लावत राधा बोलत होती. श्याम मात्र गालातल्या गालात हसत होता. प्रत्येक वेळेस हेच बोलतेस आणि येतेसच ना. त्याच्या या निर्लज्ज बोलण्यावर राधा अधिक भडकली. काही लाज. एकतर येऊन मी उपकार केले आणि त्यात काय एवढं, अशी भाषा वापरतोयस. आता येऊ दे मावशीला, नाही तिचे कान भरले तर बघ. हातपाय घे धुवून, मी जेवण आणून देते. जेवून घे म्हणजे उपकार होतील. कोपऱ्यापासून नमस्कार करत रागारागाने राधा बाहेर पडली. श्यामचा मात्र हात ठणकत होता. तो कॉटवर तसाच बसून राहिला. राधा जेवणाचं ताट घेऊन आली. त्याच्यासमोर आदळत म्हणाली, हं, जेवून घे आणि ही गोळी घे आणि झोपून जा. दार लोटत ती बाहेर पडली. काय गं राधा, श्याम आला का घरी? पोलिसांची काही भानगड वगैरे नाही ना? कुसुमताईंनी म्हणजे राधाच्या आईने विचारलं. नाही, नशीब पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं नाही. घरात कुंता मावशी पण नाही. कधी येणार आहे कुणास ठाऊक, काळजीने राधा म्हणाली. अगं, त्यांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. येतील 2 दिवसांनी. तोपर्यंत या पोराने आणखीन काही उपद्व्याप करायला नको. काय बोलावं या पोराला कळत नाही. इतका गुणाचा मुलगा वाईट संगतीमुळे फुकट गेला. त्या आमदाराच्या मागे लागला. हे राजकारण आपल्यासारख्या माणसांसाठी नसतं बाई. ते आमदार स्वतः परदेशात मजा करतात आणि आपली मुलं इकडे त्यांच्या खुर्च्या सतरंज्या उचलत राहतात. त्या पप्पू जगदाळेसाठीच याने मारामारी केली असणार. शिकून कुठेतरी नोकरी करावी, नाहीतर कसं तरी दुकान टाकून धंदा करावा. ते सोडून राजकारणात घुसला. तू तरी समजावून पहा, त्यातल्या त्यात तुझंच ऐकतो तो, काळजीने कुसुमताई म्हणाल्या. राधा फक्त ऐकत होती. श्याम आता समजावण्याच्या बोलण्याच्या पलीकडे गेला आहे हे तिला ठाऊक का नव्हतं. पण उघड्या डोळ्यांनी त्याची झालेली वाताहत पाहणं कुसुमताईंना आणि राधाला त्रासदायक वाटत असावं. आणि का नसावं? श्याम त्यांचा होता. त्यांचाच का, सगळ्या गावाचा तो जीव की प्राण होता. गावात कुणाला काही मदत लागली तर सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असायचं, ते म्हणजे श्याम. म्हणूनच हरहुन्नरी हिरा पप्पू जगदाळेने बरोबर निवडला होता. गावात मागच्या आळीत विहीर बांधण्यासाठी म्हणून थोडी मदत मागायला तो पप्पू जगदाळेकडे गेला होता. तेव्हापासून मतदानासाठी प्रचार मोहिमेत तू यायलाच हवं असं सांगून त्याने श्यामला राजकारणात विनाकारण ओढलं होतं. गावात श्यामचा दबदबा किती मोठा आहे हे त्याला माहीत होतं. त्याच्या ओळखीचा आपल्या प्रचारासाठी आणि निवडणुकीसाठी पुरेपूर फायदा करून घ्यायचा हे पप्पू जगदाळेला व्यवस्थित माहीत होतं. गावातली गावकऱ्यांची छोटी मोठी कामं होत आहेत ना, मग प्रचार करायला काय हरकत आहे, म्हणून श्यामने सुरुवातीला जायला सुरुवात केली आणि मग तिथेच अडकून गेला. विषय तेवढ्यावर थांबला नाही. गावातल्या, बाजूच्या गावातल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून, सोनारांकडून खंडणी मागायची हे कामसुद्धा श्यामवर आलं होतं. श्यामला ते काम अजिबात आवडत नव्हतं, पण त्या बदल्यात मिळणाऱ्या पैशातून त्याने गावातली देशोधडीला लागलेली हॉस्पिटलच उधारली होती. शाळेत लागणारं साहित्य आता शाळेत वेळेवर पोहोचत होतं. त्याचं एक मन त्याला सांगत होतं, असा कोणाचा पैसा लुबाडू नये. पण दुसरं मन म्हणत असे, काय हरकत आहे, श्रीमंताचा पैसा एका हाताने काढून गरिबाला दिला तर काय हरकत आहे. श्याम, किती वेळा तुला समजावून सांगितलं होतं की हे सगळे धंदे सोडून दे. यात काही भविष्य नाही. पुढे फक्त अंधार आणि अंधारच. एकतर एखादा गुंड किंवा पोलीस तुझ्या मागे लागतील आणि मग सगळं जीवावर बेतेल बघ. राधाने समजावलं होतं, पण एकदा का माणूस दलदलीत पडला तर तिथून बाहेर येणं जवळजवळ अशक्य असतं. श्यामच्या बाबतीत हेच झालं. पण राधा त्याला अशी वाऱ्यावर सोडून देणार नव्हती. श्यामच्या बाबतीत काहीतरी निर्णय राधाने घेतले होते आणि आपले निर्णय श्यामला आवडणार नाही याची सुद्धा तिला कल्पना होती. दुसऱ्या दिवशी चहाचा पेला आणि टोस्ट घेऊन ती श्यामच्या घरी गेली. तो तयारी करून बाहेर निघतच होता. तेवढ्यात ती आत आली. कुठे चाललायस, तिने विचारलं. कुठे जाणार, रोज जातो तिथेच चाललोय. साहेबांनी बंगल्यावर बोलावलंय. केसांचा भांग ठीक करत तो म्हणाला. चुलीत गेला तुझा साहेब. आज जाऊन सांगून ये उद्यापासून मी काही येणार नाही म्हणून. त्याच्या हातात चहा आणि टोस्टची बशी देत राधा म्हणाली. हो सांगतो ना, म्हणतो रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळेस जेवण माझ्या घरी पाठवत जा म्हणून. रागाने श्याम तिला म्हणाला. अरे पण ते एकच काम आहे का,
जगात दुसरी कोणती कामं नाहीतच? मी थोडे वाटल्यास पैसे देते, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू कर. आणि काही जमलं नाही तर आपली मेस उत्तम चालली आहे, तिथे थोडं लक्ष घाल. हळूहळू आपण हॉटेल काढू. हे बघ श्याम, वाईट मार्ग वाईट गोष्टींकडेच घेऊन जातात. ऐक रे. तिच्या डोक्यावर हलकीच टपली मारत श्याम स्कूटरवर बसून निघून सुद्धा गेला. राधा मात्र विचार करत राहिली. तिला पक्क ठाऊक होतं आपल्या समजावण्याने हा काही ऐकणार नाही, पण तरीही तिच्याकडून रोज रोज तिचे प्रयत्न चालूच होते. श्यामने चांगल्या मार्गाने पैसे कमवावेत, कुंता मावशीला व्यवस्थित सांभाळावं, घर व्यवस्थित सांभाळावं, एवढंच तिला वाटत होतं. श्याम तिचा बालपणीपासूनचा मित्र. दोघेही एकाच शाळेत जायचे. श्याम 2 वर्षांनी मोठा. श्यामचे बाबा लहानपणी वारलेले. कुंता मावशी टेलरिंगचं काम करायच्या. लहानपणी श्याम अभ्यासात खूप हुशार होता. संगत लागली आणि हळूहळू अभ्यासावरून त्याचं लक्ष उडालं. त्यात पप्पू जगदाळेने बरोबर त्याच्या कामासाठी त्याला हेरलं होतं. जगाची पारख असणाऱ्या श्यामला पप्पू कसा होता हे काय माहीत नव्हतं का डोळे बंद करून तो त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पूजत होता. एक गोष्ट मात्र खरी की पप्पू जगदाळे त्याच्यासाठी सर्वस्व होता, त्याचा देव झाला होता. कधी पप्पूचा विषय निघाला तर श्याम राधाला त्याच्यावरून भरभरून सांगत असे, तुम्हा सगळ्यांना वाटतात तसे पप्पू शेठ नाहीत. पैसा हातात आहे म्हणून पैशाचा थोडा माज आहे हे खरं, पण गोर गरिबांसाठी ते खूप करतात. माझ्याशिवाय त्यांचा पानसुद्धा हलत नाही. पण तरीही राधाला पप्पू जगदाळे नावाची ती व्यक्ती कधी आवडली नाही. राधाने त्याने काल जेवून ओट्यावर ठेवलेलं ताट घासून ठेवलं. बिछाण्यावरची चादर नीट केली. झाडू मारून घेतला. इकडे तिकडे पसरलेल्या सगळ्या वस्तू नीट लावून ठेवल्या. ती बाहेर निघणार तेवढा धुरळा उडवत एक गाडी दरवाजासमोर थांबली. कोण आहे असं म्हणून ती पाहू लागली तर कुंता मावशीच गाडीतून उतरत होती. कुंता मावशींना पाहून तिला आनंद झाला. मावशीच्या हातातली बॅग घ्यायला ती पटकन पुढे धावली. आधी नमस्कार केला आणि मग बॅग घेतली. मावशीने डोक्यावरून हात फिरवला. बरी आहेस ना बाळा? मावशीने विचारलं. हो मावशी, पण तू उद्या येणार होतीस ना, आज कशी? राधाने विचारलं. अगं हो, या माझ्या भाच्याचं गावात काहीतरी महत्त्वाचं काम निघालं, सांगीन तुला नंतर. मावशी असं म्हणताच गाडीतून एक तरुण उतरला. रेड टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातलेला. डोळ्यावरचा गॉगल काढत त्याने छान स्माईल केलं. एखाद्या नटासारखा तो वाटत होता. घरात आल्यानंतर राधाने त्या दोघांना पाणी दिलं. मी तुमच्यासाठी चहा करून आणते असं म्हणणार तेवढ्यात मावशी म्हणाली, अगं नको, वाटेत चहा घेतलाय आम्ही, जेवूनच घेऊ. मी करेन हो जेवण, कुंता मावशी म्हणाल्या. कशाला मावशी, आता वेगळं जेवण कशाला करशील तू? सगळं जेवण झालंय. 15-20 मिनिटात मी ताट आणून देते, तुम्ही आराम करा. निघताना पुन्हा एकदा त्या तरुणाकडे तिने पाहिलं. तोही तिच्याकडे पाहत होता. काय गं राधा, मावशीबरोबर कोण आहे? राधाच्या आईने विचारलं. अगं त्यांचा भाचा आहे, गावात काहीतरी काम आहे म्हणून आला होता असं म्हणत होत्या त्या. त्यांना जेवण देऊन येते हां, असं म्हणत 2 ताट भरून राधा श्यामच्या घरी गेली. मावशी जेवण ठेवलंय, ती म्हणाली. तो तरुण कॉटवर आता लोळत पडला होता. अगं घाईघाईत कुठे चाललीस? थांब जरा, तुझ्यासाठी कंदी पेढे आणले आहेत, तुला आवडतात ना? मावशीने बॉक्स काढून तिच्या हातात ठेवला आणि तिला जबरदस्तीनेच खुर्चीवर बसवलं. अगं याच्याशी ओळख करून द्यायची राहिली मगाशी. हा माझा भाचा समीर, आपल्या गावात जमीन घेऊन रिसॉर्ट काढायचं असं म्हणतोय. डोंगर कुशीत वसलेलं आपलं गाव त्याला खूप आवडलं. कामानिमित्त आता महिनाभर इथेच राहणार आहे तो. त्याला म्हटलं, बाबा तुझ्या निमित्ताने का होईना माझ्या श्यामला सुद्धा तुझ्याबरोबरच काहीतरी काम दे. उगीच त्या पप्पू जगदाळेच्या मागे इथे तिथे फिरत राहतो. मावशी वैतागून सांगू लागली. मी पुन्हा तोच विषय घेऊन बसले बघ. बरं का समीर, ही आमची राधा. नात्याने म्हणालास तर आमची शेजारी, पण आमचं नातं सांगण्यापलीकडे आहे. पहिल्यापासूनच आमच्या दोन्ही कुटुंबाची फार जवळीक. लहानपणी 1-2दा तू इथे येऊन गेला होतास, आता तुला आठवतं का माहीत नाही, मावशीने विचारलं. न आठवायला काय झालं मावशी, लहानपणी नदीवर भिजायला जायचो की आम्ही, समीर दात ओठ चावत म्हणाला. पण राधाला ते काही आठवत नव्हतं. तिला खरं तर कुंता मावशींना हे सांगायचं होतं की कालही मारामारी करून श्यामने पराक्रम करून ठेवला आहे, पण आता आल्यावर तू मात्र चिडू नकोस. पण ते सांगायला तिला वाव मिळाला नाही. दुपारी मावशीच्या आरडाओरडीचा आवाज सुरू झाला तेव्हा तिला अंदाज आला की बहुतेक श्याम घरी आला आहे. ती तशीच श्यामच्या घराकडे गेली. मावशीची अखंड बडबड चालू होती. इकडे तिकडे नुसती लोफरगिरी करत फिरत असतोस. किती वेळा सांगितलं हे राजकारण आपल्याला पेलवणार नाही. आता उद्यापासून त्या वाटेला गेलास तर बघ. समीर मावशीला शांत करत होता. अगं मावशी, आता आलोय ना मी, माझ्या प्रोजेक्टमध्ये मदतीला घेईन मी त्याला, तू नको काळजी करूस. तेही नीट करेल का विचार त्याला, नाहीतर तुझंच काम चौपट करून ठेवेल, मावशी म्हणाली. तोपर्यंत राधा तिथे पोचली होती. राधा तिकडे दरवाजातच उभी आहे हे पाहून मावशीने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
काय ग राधा, हे सगळे पराक्रम हा करून आला आहे हे तुला माहीत होतं ना? त्याच्या हाताला बँडेज तूच लावलंस ना? मग मगाशी बोललीस का नाही मला? राधा बिचारी मान खाली घालून शांत उभी राहिली. आई, तिला काही बोलायचं नाही हां. आईला काही बोलायचं नाही असं मीच तिला सांगितलं होतं. मध्ये पडत श्याम म्हणाला. हेच करा तुम्ही. उंदराला मांजराची साक्ष. तू तिची बाजू घे, ती तुझी बाजू घेईल. काय ग राधा, बरोबर ना? मावशीने असं विचारताच राधाने उगीचच नाही म्हणून मान हलवली. श्यामला जेवण आणायचं का असं विचारायला आले होते मी, तिने विचारलं. मी नको म्हटलं तर आणणार नाही आहेस का तू? मावशी अजूनही रागातच होती. राधा, तू जा गं. मस्तपैकी मला जेवण घेऊन ये. आज वांग्याचं भरीत केलंयस ना? सकाळी मावशी चुलीवर वांगी भाजत होती तेव्हाच माझ्या लक्षात आलं. आणि मस्तपैकी गरम गरम 2 भाकऱ्या पण घेऊन ये. 5-1 मिनिटात राधाने त्याच्यासमोर ताट आणून ठेवलं. जेवण खरंच छान झालं होतं, समीर म्हणाला. मग आमची राधा हुशारच आहे, तिच्या पाठीवर एक हलकीच बुक्की देत श्याम म्हणाला. हो, हे बाकी खरं आहे समीर. राधासारखं चविष्ट जेवण करणारं या अख्ख्या गावात कुणी नाही. म्हणूनच तर तिची खाणावळ फक्त आता खानावळ राहिलेली नाही, हळूहळू त्याला हॉटेलचं स्वरूप येते. मी तर म्हणते, तुझं रिसॉर्ट एकदा तयार झालं ना तर जेवणाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट आमच्या राधालाच दे. सगळेजण हसले. रात्री राधा अंगणात बसली होती तेव्हा श्याम आला. उद्या आठवडा बाजार आहे माहिती आहे ना? लवकर बाजारात जाऊ आणि भरपूर भाज्या घेऊन येऊ, ताज्या ताज्या, स्वस्त मिळतील. श्यामच्या बोलण्याकडे राधाचं लक्ष नव्हतं. काय रे श्याम, तुझा तो भाऊ आता इथेच राहणार आहे? नाही, मला विचारायचं होतं, तो नेमकं करतो तरी काय? आणि इथे त्याला कोण जमीन देणार? राधाने विचारलं. समीरबद्दल बोलतेस ना? अगं, त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. परदेशात काही वर्ष तो नोकरी करत होता. आता स्वतःचं रिसॉर्ट काढायचं अशी त्याची इच्छा आहे. आपलं गाव किती सुंदर आहे माहिती आहे ना? बाबी खोताची 10 गुंठे जमीन विकायची आहे. ती लोकेशन पण चांगली आहे. त्याचीच बोलणी करायला आलाय तो. श्यामने माहिती दिली. बरं आहे की मग. त्याच्या व्यवसायात तू पण त्याला मदत कर. खरंच रे श्याम, आता करतोयस ते सगळे धंदे सोडून दे पाहू. राधाने पुन्हा तेच पालुपत चालू केलं, त्यामुळे श्यामने तिथून लगेच काढता पाय घेतला. 2 दिवसांनी सकाळी सकाळीच राधा सांगायला आली. मावशी, आज जेवण करू नकोस हं. दुपारी सगळे आमच्याकडेच जेवायला या. का गं, काही खास? श्यामने विचारलं. तिला श्यामचा राग आला. आपला वाढदिवस हा विसरला म्हणजे काय? पण ती काही बोलली नाही. ती म्हणाली, सहजच. ती रागाने निघणार तेवढ्यात मावशीने तिला आत बोलावलं. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. काल रात्रीच श्यामने आठवण करून दिली. ते ऐकून मग तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. अरे वा, आज वाढदिवस का तुमचा? हॅपी बर्थडे, असं म्हणत समीर देखील पुढे झाला. दोन्ही हाताने तिला विश केलं आणि 2-4 क्षण तिचा हात आपल्या हातात तसाच धरून ठेवला. अलगदपणे तिलाच मग तो सोडवावा लागला. ती छान तयार झाली. आईसोबत देवळात जाऊन आली. आज जेवण बनवायला मदतीला कुंता मावशीसुद्धा आल्या. काय हो कुंता वहिनी, बहिणीकडून आल्यापासून इथे आमच्या घरी आलाच नाहीत गप्पा मारायला. राधाच्या आईने लाडीत तक्रार केली. तसं नाही हो वहिनी, घरात भाचा आलाय ना, त्याच्याबरोबर कुठे कुठे जात असते म्हणून वेळ मिळाला नाही, कुंता मावशीने स्पष्टीकरण दिलं. हो, राधा म्हणत होती खरं, त्याला इथे काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून, राधाच्या आईने विचारलं. हो, रिसॉर्ट कम हॉटेल टाकायचं आहे त्याला असं म्हणत होता. त्याच्यासाठीच तर जमीन पाहतोय. मुलगा अगदी कष्टाळू आहे, खूप चांगला शिकलेला आहे. ताई म्हणत होती याच्यासाठी चांगली मुलगी पहा म्हणून, पण हा पठ्ठ्या म्हणतोय जोपर्यंत मी सेट होत नाही तोपर्यंत मी काही लग्नाचं पाहायचो नाही. सेट काय व्हायचं आहे, घरचं सगळं चांगलं आहे त्याच्या. भाऊजींची नोकरी चांगली आहे. मुलीचं नुकतंच लग्न झालं आणि हा सुद्धा चांगला नोकरीला होता परदेशात. पण स्वतःचं हॉटेल काढायचं असं खूळ घेतलं आणि त्याच्या मागे आता लागलाय. पण त्याने मनात एकदा का एक गोष्ट ठरवली की ती करून सोडल्याशिवाय थांबायचा नाही. कुंता मावशी आपल्या भाच्याचं कौतुक सांगून थकत नव्हती. राधा आणि तिची आई ते ऐकत होत्या. राधाच्या आईच्या मनात वेगळेच प्लॅन सुरू झाले. मुलगा दिसायला चांगला आहे, देखणा आहे, शिकलेला आहे, लवकरच कमवता देखील होईल. आपल्या राधासाठी हे अगदी योग्य स्थळ आहे. कुंता मावशी त्याची एवढी आपल्याला माहिती देत आहेत, कदाचित हेच तर सुचवत नसतील ना त्याही. जेवताना समीरने स्वतःहून तिच्या जेवणाचं कौतुक केलं आणि हात धुवायला जेव्हा बाहेर गेला तेव्हा ती एकटी आहे हे पाहून मिश्किलपणे तो म्हणाला, खूप गोड दिसतेस या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. तेवढंच बोलणं कुसुमताईंनी ऐकलं. मग त्यासुद्धा आता आवर्जून समीरशी स्वतःहून बोलू लागल्या. कधीतरी त्याला चहा पाण्याला बोलावू लागल्या. त्याच्या नजरेतसुद्धा राधाबद्दल प्रेम दिसत होतं. राधाबद्दल तो आवर्जून चौकशी करायचा. अचानक राधाचे बाबा गेले
आणि मग आम्हाला खानावळ सुरू करावी लागली. बाबा गेले आणि मग आम्हाला खानावळ सुरू करावी लागली. तेव्हापासून राधाची खानावळ सांभाळते. आता छोटंसं उपहारगृह पण चालू केलंय, असं कौतुकाने ते सांगायच्या. एकदा का माझं रिसॉर्ट झालं ना की मग राधाला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळेल. तिच्याशी मी पार्टनरशिपच करणार आहे, असं म्हणत त्याने राधाकडे हसून पाहिलं होतं. काही ना काही कारण काढून तो राधाशी बोलत असे. त्याचा जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा कुसुम मावशींना तो म्हणाला, मावशी, तो प्लॉट फायनल झाला हा. उद्या त्याची पूजा आहे. आपण सगळ्यांनी तिथे जायचं आहे. पण त्याआधी आज रात्री आपण सगळेच बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. समीर म्हणाला, बाहेर कशाला रे? मी जेवण करते छान. मावशी पटकन म्हणाल्या, नको मावशी, तुम्हाला सुद्धा कधीतरी आराम हवाच ना. मी गाडी काढतो. आपण मस्तपैकी जरा लांबच फिरून येऊ आणि जेवून येऊ. शिताफीने समीर आणि कुसुमताईंच्या प्लॅनमुळे राधा त्याच्या बाजूला पुढे बसली. बाकी सगळेजण मागे. काही ना काही कारण काढून समीर तिच्याशी बोलत राहिला, पण तिचं सगळं लक्ष मागे होतं. आई, मावशी आणि श्याम काय बोलतायत यात तिला इंटरेस्ट होता. दिवस तर छान गेला. दुसऱ्या दिवशी प्लॉटची पूजा झाली. राधा आणि तिच्या आईला घाईघाईने निघावं लागलं कारण डबे बनवायचे होते. समीरने त्याच दिवशी श्यामला आपल्या मनातलं सांगितलं. अरे श्याम, एक गोष्ट बोलायची होती. बोल ना. त्याच्या खांद्यावर हात टाकत श्याम म्हणाला. अरे यार, ही राधा खूप आवडली रे आपल्याला. श्याम त्याच्याकडे पाहत राहिला. अरे खरंच सांगतोय? असं वाटतं तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडावं. एवढी सुंदर गुणी मुलगी आपल्या आयुष्यात हवीच. पण तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला ना तर ती पळून जाते, फार बोलत नाही. आपण काय ऐकतोय त्यावर श्यामचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या हृदयाला पीळ पडला होता. डोळ्यात पाणी दाटू पाहत होतं. डोळे चोळत तो म्हणाला, अरे काहीतरी कचरा गेला डोळ्यात. काय सांगतोयस? भावा अभिनंदन, तू प्रेमात पडलास तर. राधा खरंच खूप गुणी मुलगी आहे. तुझ्या आयुष्याचं सोनं करेल ती. श्याम म्हणाला. पण मग तू काहीतरी मदत कर ना. आम्हाला एकांत मिळेल असं बघ. म्हणजे आम्ही एकमेकांना भेटू शकू. एकमेकांचे स्वभाव समजतील आम्हाला. अरे सगळ्यांसमोर सगळं बोलता येत नाही रे, समीर म्हणाला. खरं सांगू का भावा, गावात असं एकट्याने भेटणं शक्य नाही. आणि राधासुद्धा त्याला तयार होईल असं मला वाटत नाही. पण तरी पाहू, काहीतरी पाहू. जड मनाने श्याम म्हणाला. त्या रात्री श्यामला झोप लागली नाही. राधा दुसऱ्या कोणाला तरी आवडते. तिचं लग्न होणार. ती हे घर गाव सोडून जाणार. मग आपलं काय होईल? इतक्यात त्याचं दुसरं मन म्हणू लागलं, आपलं काय? आपल्याला कुठे लग्न करायचं आहे? आणि राधाशी तर नाहीच नाही. राधासारख्या सुंदर हुशार गुणी मुलीला अनुरूप मुलगाच हवा, समीरसारखा. समीरला ती आवडलीच आहे. न जाणो तिलासुद्धा समीर आवडत असेल. कितीतरी वेळा तिने समीरबद्दल आडून आडून चौकशी केली होतीच की. तसं असेल तर आपण पुढाकार घेऊन त्या दोघांचं जुळवून द्यायला हवं. आपली राधा चांगल्या घरात पडली तर आपल्याला आनंद होईल. दुसऱ्या दिवशी तो राधाकडे गेला. कुसुम मावशीला सांगू लागला, अगं मावशी, समीरला ना त्या टेकडीवरच्या देवळात जायचं आहे. म्हटलं राधाला पण बरोबर घेऊन जातो. बरेच दिवस झाले तीही कुठे बाहेर गेली नाही. आजच्या दिवस तुला आई मदत करेल, चालेल का? कुसुम मावशींनाही तेच हवं होतं. त्यांनी आनंदाने होकार दिला. बऱ्याच दिवसांनी बाहेर जायला मिळतंय म्हणून राधालाही बरंच वाटत होतं. पण आईला एवढं सगळं काम जमेल का ही सुद्धा चिंता मागे लागली होती. अगं करीन मी. आणि कुंता मावशी आहेत मदतीला. टेकडीवरच्या देवळात जाता जाता खूप गप्पा झाल्या. श्याम मध्ये मध्ये फोनचं निमित्त करून त्या दोघांपासून दूर जात होता. त्या दोघांना बोलता यावं, एकांत मिळावा म्हणून त्याची धडपड चालू होती. दुपार व्हायला लागली तसे ते परत आले. घरी आल्या आल्या तिने रागाने श्यामला म्हटलं, जरा ये ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्याला मागच्या अंगणात नेऊन ती त्याच्यावर जाम भडकली. श्याम, मध्ये मध्ये तू कुठे जात होतास? मला समीरबरोबर एकटं सोडताना तुला काही वाटलं नाही? मी त्याच्याशी काय बोलणार? तिला शांत करत श्याम म्हणाला, अगं तुझ्याबरोबर बोलायचंच होतं. कोणताही गैरसमज न करून घेता शांतपणे ऐकून घे. जे सांगणार आहे ते तुझ्या भल्याचंच आहे. तो असं बोलताच राधाचे कान टवकारले. काय झालंय? तिने विचारलं. समीरला तू आवडतेस. एकमेकांची मनं जाणून घ्यावी, एकमेकांचे विचार समजून घ्यावेत म्हणून त्यानेच हा आजचा प्रोग्राम केला होता. श्याम असं म्हणताच राधा खवळली. मला न सांगता तुला हा उद्योग कुणी करायला सांगितला होता? ती म्हणाली. पण राधा, समीरमध्ये काय वाईट आहे? चांगला शिकलेला, देखणा आणि श्रीमंत आहे. अगदी खरं सांगायचं म्हटलं तर कुसुम मावशीला सुद्धा आवडलाय तो. तुला शोभेल असाच आहे. त्या घरात तू सुखी राहशील. म्हणून म्हणतो, नीट विचार कर. समीरला होकार कळव. एवढं बोलून तो तर निघून गेला. पण राधाच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. आईने आडून आडून विचारून पाहिलं, काय गं, दिवस कसा होता? छान गेला, दमायला झालंय असं म्हणून कामं आटपून भराभर ती झोपायला गेली.
पण झोप कुठे येत होती. श्यामला आज सकाळी सकाळी पप्पू शेठने दुकानावर बोलावलं होतं. काय झालं साहेब, काय काम आहे? प्रचाराचे बॅनर वगैरे बनवायचे आहेत का? श्यामने विचारलं. अरे श्याम, जरा वेगळंच काम होतं, ओठ चोळत पप्पू शेठ बोलू लागला. काल टेकडीवरच्या देवळाखाली एक हॉटेल आहे ना, तिथे गेलो होतो. मी बराच वेळ तिथं होतो रे. तुला देखील तिथे पाहिलं. तुला बोलवणार होतो, पण लक्षात आलं तुझ्याबरोबर आणखीन 2 जण आहेत, एक चिमणी आणि एक कावळा. आणि मग पप्पू शेठ हसत राहिला. हो शेठ, तो माझा मावस भाऊ होता आणि त्याच्याबरोबर ती राधा होती. माझ्या शेजारी राहते ती, खानावळ चालवते ती राधा. श्याम म्हणाला. असं? मग एक काम कर श्याम, त्या कावळ्याला आकाशात उडायला पाठव आणि त्या चिमणीला आपल्या वाड्यावरच्या घरट्यात घेऊन ये. खिशातलं पैशाचं पुडकं समोर टाकत पप्पू शेठ म्हणाले. शेठ, काहीतरीच काय. ही असली घाणेरडी कामं मी कधी केली नाही आणि करणारही नाही. आणि राधाबद्दल तर असा विचारही करू नका. फार स्वाभिमानी मुलगी आहे ती. पहिल्यांदाच पप्पू शेठवर श्यामचा आवाज चढला होता. पप्पू शेठलाही ते आवडलं नाही. त्याची कॉलर पकडत पप्पू शेठ म्हणाला. सांगतोय तेवढं करायचं. पाहिजे तर अजून एक बंडल देतो. पप्पू शेठने त्याची मान आवळली. पप्पू शेठला एक जोरात हिसका देत श्यामने त्याला मागे ढकललं. आज बोललास ते ठीक, पुन्हा असं काही राधाबद्दल बोललास तर याद राख. आणि श्याम जायला निघाला. पप्पू शेठने इशारा केला आणि त्याच्याबरोबरच्या 2 गुंडांनी श्यामवर मागून हल्ला केला. श्यामने सुद्धा चांगला प्रतिकार केला. त्या गुंडांना मारून पप्पू शेठला सुद्धा त्याने चांगलंच धुतलं. पुन्हा जर राधाच्या वाटेला गेलास तर चिंधड्या करून ठेवीन अशी धमकीसुद्धा दिली. श्यामही त्यात चांगलाच रक्तबंबाळ झाला. कसा बसा तो घरी आला. कुंता मावशीने ते पाहिलं आणि तिला जवळजवळ चक्करच आली. तिने राधाला हाक मारून बोलावलं. राधा आणि समीरने त्याला डॉक्टरांकडे नेलं. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं होतं. राधाने तर त्याला समजवायचं सोडून दिलं होतं, पण कुंता मावशी त्याला खूप बडबडली. श्याम घरी आला. राधा त्याच्याशी बोलत नव्हती. तिने त्याच्यासाठी सूप आणून ठेवलं. काय झालं राधा, बोल ना काहीतरी. माझ्याशी काहीच बोलणार नाहीस? श्यामने विचारलं. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. राधा गेल्यानंतर समीर मावशीला म्हणाला. बरं मावशी, आता श्याम देखील घरी आला आहे. मी काय म्हणत होतो, उद्या मी माझ्या घरी जाऊन येतो. ॲडव्हान्स पैसे दिले आहेत बाबीक होताना, पण उरलेल्या पैशांची जमवाजमव करावी लागेल. मग साधारण 15-20 दिवसांनी येईन, तेव्हा काम सुरू होईल. समीर उद्या जाणार? मग तर समीरकडे आजच विषय काढायला हवा. पप्पू शेठची नियत काही चांगली नाही. त्याची घाणेरडी नजर आपल्या राधावर पडायच्या आधीच राधा इथून लग्न करून गेलेली बरी. एकदा का राधा इथून गेली की पप्पू शेठला भिडायला आपण पुरेसे आहोत. जेवण झाल्यानंतर कुंता मावशी गप्पा मारायला राधाच्या घरी गेली, तेव्हा श्यामने समीरकडे विषय काढला. भावा, आता घरी जातोच आहेस तर घरी राधाबद्दल पण विषय काढ. मी सुद्धा राधाच्या आईला तुमच्या नात्याची कल्पना देऊन ठेवीन. आता तू येशील तेव्हा लगेचच लग्नाचं पाहून टाकू. श्याम असं बोलता समीर गडबडला. लग्न? कुणाशी? राधाशी ना? हो हो, पण घाई काय आहे? गडबडीने समीर म्हणाला. घाई आहे भावा. गावातला पप्पू शेठ तिच्यावर वाईट नजर ठेवून आहे. पार्टी मोठी आहे. तसं मी तिला काही होऊ द्यायचं नाही, पण तरीही राधा सुखरूपपणे लग्न करून इथून गेलेलीच बरी. समीर मग विचारात पडला. ठीक आहे, घरी गेल्यावर बोलतो मी आणि कळवतो, असं म्हणून विषय तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी समीर निघून गेला. श्यामला एकसारखी राधाची काळजी वाटत होती. हात फ्रॅक्चर असून सुद्धा तो तिच्याबरोबर मार्केटमध्ये जायला निघाला. काय डोकं बिकं फिरलंय? घरी आराम कर, मी बघीन माझं, रागाने राधा त्याला म्हणाली. हे बघ राधा, आजकाल दिवस बरे राहिलेले नाहीत. मी येतोय तुझ्यासोबत. चप्पल अडकवून तो तिच्या मागे चालू लागला. श्याम, या मोडक्या हाताने तू माझी काय मदत करणार आहेस? ना तुला भाजीची पिशवी उचलता येईल, ना माझी कुठली मदत करता येईल. काही येऊ नकोस माझ्यासोबत. तुला जायचंच असेल तर त्या पप्पू शेठकडे जा, म्हणजे तुझा दुसरा हात कसा मोडेल याची तो व्यवस्था करेल, राधा रागावून म्हणाली. पण श्याम तिच्या मागे फिरत राहिला. अंग ठणकत होतं, हात दुखत होता, पण तरीही एक क्षणभरसुद्धा त्याने तिला नजरेआड होऊ दिलं नाही. परत येताना मात्र लांबूनच त्याने पाहिलं. पप्पू शेठची माणसं पाळत ठेवून आहेत. त्याला स्वतःची काळजी नव्हती, पण आता राधाला तो कुठे कुठे आणि काय कसं प्रोटेक्शन देणार होता. दिवस दिवस त्याला जड वाटू लागला. हाताचं फ्रॅक्चर निघालं होतं. आता कोणतं तरी दुसरं काम पकडायला हवं होतं. पप्पू शेठशी त्याने आता कायमचे संबंध तोडले होते. ज्या पप्पू शेठला तो देव मानत होता तो हैवान निघाला. श्रीमंतांकडून खंडणी घेऊन ते पैसे आपण गरिबांच्या उद्धारासाठी वापरतो असं भासवून त्याने श्यामकडून अशी बरीच कामं करून घेतली होती. अर्थात त्या बदल्यात गावात
अनेक सोयी सुविधासुद्धा त्याने करून दिल्या होत्या. पण पप्पू शेठची ही बाजू श्यामला माहीत नव्हती. बायकाच्या बाबतीत तो एवढा लूज असेल हे आपल्या लक्षात कसं आलं नाही. आपण डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला. तरी राधा कितीतरी वेळ आपल्याला सांगत होती पप्पू चांगला माणूस नाही म्हणून, पण आपण तिचं ऐकलं नाही. आता आपण दुसरं काय काम करणार? समीरचं काम सुरू होईपर्यंत छोटी मोठी नोकरी करायची किंवा मग कुणाकडे तरी ड्रायव्हर म्हणून काम करायचं असं त्याने ठरवून टाकलं. या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे राधाचा, तिच्या सुरक्षेचा. निवडणुका जवळ आल्या होत्या, त्यामुळे पप्पू शेठ त्या निवडणुकांच्या कामात गुंतला होता. आता तो काही या भानगडीत पडणार नाही हे श्यामला कळून चुकलं होतं, पण तरीही त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून काळजीनेच त्याने समीरला फोन फिरवला. अरे श्याम, कसा आहेस? तुझी तब्येत काय म्हणते? समीरने आपुलकीने चौकशी केली. अरे माझं सोड, तू काय म्हणतोस ते सांग. तिथे गेलास आणि आम्हाला विसरलास होय? आमचं सोड रे, पण निदान राधाची तरी आठवण येते की नाही? हसत हसत श्यामने विषय काढला. हो हो, सगळ्यांची आठवण येते, समीर म्हणाला. तो प्रत्यक्षात लग्नाबद्दल काहीच बोलत नाही पाहून श्यामने पुन्हा एकदा विचारलं. मग घरी विषय काढलास का राधाचा? अरे हो, मी तुला फोन करणारच होतो. मी घरी बोललो, पण घरी कोण तयार नाहीत रे. आईबाबांचं म्हणणं पडलं की सून शहरातली हवी. चाचपडत तो म्हणाला. आईबाबांचं सोड, तुझं काय म्हणणं पडलं ते सांग. श्याम आता तापला होता. खरं सांगू का श्याम, राधाच्या बाबतीत मी कधीच सिरियस नव्हतो. एक टाईमपास म्हणून ठीक आहे रे ती. कुठलाही स्मार्टनेस नाही तिच्यात. साधं तिच्या हातावर हात ठेवला तर झटकून मागे घेतला, बावळट कुठली. आणि उगीच तिच्यासाठी त्या पप्पू शेठची मी कशाला पंगा घेऊ? हसत हसत समीर म्हणाला. समीर, बोलायला लाज वाटत नाही तुला? एखाद्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकतोस तू? राधाला तू टाईमपास म्हणतोयस. तू आता माझ्यासमोर नाहीस म्हणून. नाहीतर? श्याम पेटला होता. नाहीतर काय श्याम? तुला तिचा एवढा का पुळका? आणि ती मला चिकटवण्यापेक्षा तूच तिचा विचार का नाही करत? निर्लज्जसारखा समीर म्हणाला. श्यामने रागाने फोन ठेवून दिला. आपण राधाला समीर चांगला मुलगा आहे, त्याच्याशी लग्नाला तयार हो म्हणून समजावलं होतं. ती बिचारी त्याची स्वप्न पाहत असेल आणि आता हा नालायक मागे फिरला. कुसुम मावशींना किती वाईट वाटेल. तरी डायरेक्ट त्यांच्याशी काही बोललो नाही अद्याप ते बरं झालं. तो अंगणात येरझारा घालत होता. काही सुचत नव्हतं. त्याला समीरचं बोलणं आठवत होतं. मला चिकटवण्यापेक्षा तूच तिचा विचार का करत नाहीस? मी राधाचा विचार करत नाही. मी कुणाला सांगायचं की माझ्या प्रत्येक श्वासावर राधाचीच आठवण आहे म्हणूनच तर ती मी कुणाला सांगायचं की माझ्या प्रत्येक श्वासावर राधाचीच आठवण आहे म्हणूनच तर मी तिच्यापासून लांब राहतो. मी तिच्या लायकीचा नाही. माझ्यासारख्या लोफर मुलाची तिच्यावर सावलीसुद्धा पडता कामा नये. समीर नाही तर नाही, आपण राधासाठी दुसरं स्थळ पाहू. कुसुम मावशीला सांगू, आईला सांगू, राधासाठी चांगला मुलगा बघ म्हणून. पण माझी राधा सुखात राहिली पाहिजे. माझ्या हिश्श्याचं सुद्धा सुख तिला लाभलं पाहिजे. आईच्या आवाजाने तो भानावर आला. अरे श्याम, तुझा फोन कुठे ठेवलास ते बघ आधी. किती वाजतोय? आणि घरात ये आता. विजा कडकडू लागल्यात, ढग गडगडू लागल्यात. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल रे. आई एवढं म्हणेपर्यंत पावसाला सुरुवात झालीच. घरात येईपर्यंत तो थोडा भिजलाच. टॉवेलने केस पुसतो तोपर्यंत पुन्हा फोन वाजला आणि फोन उचलेपर्यंत कटही झाला. त्याने पाहिलं राधाचा फोन होता. जवळजवळ 6 मिस कॉल दिसले. त्याच्या काळजात धस्स झालं. आई, राधा घरी नाही आहे का? त्याने विचारलं. बहुतेक नाही रे, मगाशी फाटका पलीकडे जाताना पाहिलं तिला मी. तो पटकन बाहेर गेला. कुसुम मावशीला विचारलं. मावशी, राधा घरात नाही आहे का? अरे नाही, ती टेकडीवरच्या देवळात गेली आहे बघ ना. आणि पाऊससुद्धा सुरू झाला आहे. छत्री पण नेली नाही तिने. काय रे, काय झालं? आईने विचारलं. त्याने लगेचच राधाला फोन लावला. राधा, कुठे आहेस तू? श्याम, अरे श्याम, लवकर ये. तिच्या देवळापाशी लवकर ये. आणि ती जोरात किंचाळली. फोन कट झाला. फोन पुन्हा काही लागतच नव्हता. स्कूटर घेऊन तसाच पावसात तो टेकडीवरच्या देवळापाशी निघाला. मागून आई ओरडत राहिली. अरे निदान छत्री रेनकोट तरी घेऊन जा. मुसळधार पावसात त्याने भरधाव गाडी सोडली. त्याचं लक्ष फक्त राधाकडे लागून राहिलं होतं. पप्पूने बरोबर वेळ गाठली. लक्षात ठेव पप्पू, माझ्या राधाला जर काही झालं ना तर तुझ्या चिंधड्या करीन. पावसाच्या मुसळधार धारांबरोबर डोळ्यातूनही धारा वाहू लागल्या होत्या. समोरचं काही दिसत नव्हतं. तो कसा बसा टेकडीवरच्या देवळापाशी पोहोचला. सगळीकडे अंधारलं होतं. पाऊस कोसळत होता. आता हिला कुठे शोधायचं? त्याने हाक मारली. राधा, ए राधा, कुठे आहेस तू? कोणताही आवाज आला नाही. तो देवळाच्या आणखीन जवळ गेला. पुन्हा हाक मारली. विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात
पावसांच्या कोसळणाऱ्या धारांमध्ये त्याचा आवाज पोहोचतच नव्हता. तो हाका मारत राहिला. काही वेळात पावसाचा जोर जरा कमी झाला आणि तेवढ्यात त्याला हाक ऐकू आली. श्याम, ए श्याम, इथे आत ये लवकर. देवळाच्या खिडकीच्या जाळीतून राधा हाक मारत होती. तो तसाच धावत पळत आत गेला. राधा! त्याला पाहताच राधा धावत पळत आली आणि त्याला घट्ट बिलगली. श्याम, कुठे होतास तू? तुला किती फोन केले? ती थरथरत होती, रडत होती. काय झालं? तू बरी आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? कुठे आहेत ते गुंड? त्या पप्पूने तुला तर काही केलं नाही ना? श्याम भराभर प्रश्न विचारत राहिला. राधा गोंधळली. गुंड? कुठले गुंड? आणि पप्पू मला का काय करेल? तेही तू असताना? राधा म्हणाली. मग श्याम गोंधळला. अगं पण मग एवढी का घाबरली आहेस आणि एवढे फोन का केलेस? आणि मुख्य म्हणजे एवढ्या पावसात इथे इथे कडमडायला आलीसच कशाला तू? त्याने रागाने विचारलं. ती थोडी शांत झाली. तिचे डोळे पुसत श्यामने विचारलं. काय झालं? बोल ना आता. तिने बाहेर बोट दाखवलं. अरे श्याम, तिथे एक साप होता. मला बाहेर जाऊच देत नव्हता. मगाशी पाऊस नव्हता रे, म्हणून मी इथे देवळात आले माझा नवस पूर्ण करायला. तिथे देवाची प्रार्थना करत बसले. लक्षात आलं की हळूहळू सगळे लोक निघून गेलेत आणि मी एकटीच अडकले इथे. मी सुद्धा घाईघाईने बाहेर पडणार तोच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि देवळाच्या पायरीपाशी एक भला मोठा साप पण होता. मी चटकन मागे झाले, तुला फोन केले. ते ऐकून श्यामचं धडधडणारं हृदय आता कुठेच थोडं स्थिर झालं. किती घाबरवलंस मला? आणि कसला नवस फेडायला आली होतीस इथे? तुला चांगलाच नवरा मिळणार आहे, त्या समीरपेक्षाही चांगला. न कळत श्याम सत्य बोलून गेला. समीरपेक्षा चांगला? आणि ती हसली. समीर तुला चांगला वाटतो? तुझा भाऊ आहे म्हणून? मी तर म्हणेन एक वेळ तो पप्पू परवडला, पण समीर नको. पप्पू त्या श्वापत जनावरासारखा पिसाळलेला, पण तो समीर तर वाघाची कातडी घातलेला धूर्त लबाड कोल्हा. तुझ्याबद्दल काय काय बोलत होता माहिती आहे तुला? म्हणत होता एकदा का आपलं हॉटेल झालं तर श्यामला सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवणार आहे दरवाजावर. तू त्याला एवढी मदत केलीस, पण तुला आणि मावशीला तो नावच ठेवत होता. आणि मी त्याच्याशी लग्न करीन? स्वप्नात सुद्धा शक्य नाही. चांगलेपणाची कातडी ओढणाऱ्या त्या लोफर माणसापेक्षा मन स्वच्छ असणारा माझा लोफर मला हवा आहे. मला तूच हवा आहे श्याम. सगळ्यांसाठी धडपडणारा श्याम, मुलांमध्ये मूल होऊन मिसळणारा श्याम, मोठ्यांचा मान राखणारा श्याम, कोणत्याही मुलीचा फायदा न घेणारा श्याम, घट्ट मैत्री असूनही चुकूनही मला स्पर्श न करणारा श्याम. मग दुनिया त्याला म्हणे ना का लोफर, पण तू बरोबर असलास ना की मला खूप सुरक्षित वाटतं. तू व्यवस्थित बरा व्हावास म्हणून नवस केला होता मी, आणि तोच फेडायला आले होते. राधा बोलत होती. राधा, पण एवढं सगळं का करतेस माझ्यासाठी? श्यामने विचारलं. श्याम, तू नाही का माझ्यावर प्रेम करत? खरं सांग. त्याचा हात पकडत राधाने विचारलं. करतो ग राधा. प्रत्येक श्वासागणिक तुझाच विचार असतो. पण मी नालायक आहे, निकम्मा आहे. पप्पू जगदाळच्या नादाला लागून बऱ्याच चुका केल्यात मी. पण मी ठरवलंय की मी बदलणार आहे. पण अगदी तरीही तू माझ्याशी लग्न करू नकोस. तुला खूप चांगला मुलगा मिळेल. श्याम म्हणाला. मिळेल. कदाचित अजून चांगला, खूप चांगला मुलगा मिळेल. पण तो माझा श्याम नसेल ना. वाऱ्याची, पावसाची, उन्हाची, अगदी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा न करता माझ्यासाठी धावून येणारा श्याम तो निश्चितच नसेल. मला तुझ्यापेक्षा चांगला कुणी नको. मला तूच हवा आहेस. तू जसा आहे तसं मी तुला स्वीकारलंय, पण तू बदललेला मला पाहायचा आहेस. माझ्या प्रेमामुळे तू नक्कीच बदलशील मला माहिती आहे. मी शपथ घातली म्हणून तू पुन्हा दारूला कधी स्पर्श केला नाहीस. मग आज माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करणार नाहीस का? तिने त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. श्याम, माझी शपथ घे आणि सांग, आता कधीच चुकीच्या मार्गाने कोणत्याही गोष्टी करणार नाहीस. आपण मिळून काहीतरी चांगलं करूया रे. श्यामच्या डोळ्यात पाणी होतं. राधाने त्याचे अश्रू पुसले. पाऊस थांबला होता आणि दोघं घरी निघाले. इथे घरी कुसुम मावशी आणि कुंता मावशी सुद्धा दोघी काळजी करत बसल्या होत्या. दोघांना सुखरूप घरी पाहून त्यांना आनंद झाला. श्याम, तू होतास म्हणून पटकन गेलास रे राधाला आणायला, काळजीने कुसुम मावशी म्हणाल्या. श्याम काही बोला नाही. त्या रात्री राधाने आईला तिच्या मनातलं स्पष्ट सांगितलं. श्याम चांगलाच मुलगा आहे ग, पण तो काही कमवत नाही. त्याचं शिक्षण धड नाही. नुसतं प्रेम असून काय उपयोग? आईने विचारलं. तो चांगला कमवता झाल्याशिवाय आणि पुन्हा शिक्षण सुरू केल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही, हे माझं वचन. मुलीपुढे कुसुमताईंचं काही चाललं नाही. श्यामने राधाबद्दल जेव्हा त्याच्या आईला सांगितलं तेव्हा त्यानं तर खूप आनंद झाला. राधा आपल्या घरी येणार यापेक्षा दुसरा आनंद कोणता? मी आणि राधा मिळून हॉटेल चालू करणार आहोत आई, श्याम म्हणाला. छान रे, खूप छान. अरे पण एक सांगायचंच राहिलं. तो बाबी खोत मघाशी तणतणत तिथे आला होता. समीरने डील कॅन्सल केली असं म्हणत होता.
श्याम हसला. डील कॅन्सल करण्यात समीर हुशारच आहे. कुंता मावशींना काही कळलं नाही, पण आता इतर कोणत्याही गोष्टी समजून घेण्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता. लग्नाची तयारी करायची होती. लग्न लागलं. लग्नाला समीर येऊन गेला. त्याचा चेहरा पडला होता. श्याम त्याला काही बोलला नाही. श्याम, इतरांना कमी दाखवण्यापेक्षा, त्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपल्याला पटतं ते आपण करत राहावं. आपल्या आयुष्यात आपण पुढे जावं. हे राधाचं बोलणं त्याला लक्षात होतं. राधा आणि श्यामचं लग्न झालं. श्याम किती खतरनाक आहे हे पप्पूसुद्धा ओळखून होता. मग तोही त्याच्या वाटेला फार कधी गेला नाही. वर्ष लोटली. श्यामने राधाच्या सांगण्यावरून पुढचं शिक्षण जसं जमेल तसं पूर्ण केलं. दोघांनी मिळून आपलं हॉटेल काढलं. राधेश्याम हायवेवरून जाताना खवय्ये त्या हॉटेलात जेवण घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. अरे बाबा, सगळीकडे नीट लाईटिंग कर. हॉटेल छान सजलं पाहिजे. मॅनेजर लाईटिंग करणाऱ्या माणसाला सूचना देत होता. पण साहेब, आज आहे तरी काय एवढं? अरे बाबा, आज साहेबांच्या बायकोचा वाढदिवस आहे. आणि दुसरं म्हणजे आज हे आपल्या नवीन हॉटेल कम रिसॉर्टचं उद्घाटनही आहे. साहेबांची पाहुणे मंडळी यायची आहेत. आजच्या दिवशी हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी जेवण फ्री आहे. गरिबांना अन्नदानसुद्धा केलं जाणार आहे. हॉटेल तर छान सजलं. कुंता मावशीने त्यांच्या बहिणीच्या कुटुंबाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं. त्यांची बहीण, समीर आणि सूनसुद्धा कार्यक्रमाला आले होते. सोनेरी रंगाच्या साडीत जेव्हा राधा स्टेजवर आली तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत राहिले. तिने मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. सगळेजण तिला भरभरून आशीर्वाद देत होते. श्याम तिच्या मागे मागेच करत होता. तीही एक क्षणभरही त्याचा हात सोडत नव्हती. काय पाहतोयस? एवढं हॉटेल मॅनेजमेंट करून एक साधं हॉटेल तुला काढता आलं नाही. कोणत्या तरी फुटकळ हॉटेलमध्ये काम करतोयस. लग्नाच्या वेळेस तर मोठमोठ्या बाता मारलेल्या की आपण मोठं हॉटेल काढूया. काय झालं त्याचं? तुझ्यापेक्षा हा तुझा मावस भाऊ बरा. काय सुंदर सुंदर रिसॉर्ट बांधलंय बघ त्याने. शिक त्याच्याकडून काहीतरी. समीरची बायको नेहमीप्रमाणे त्याला ताडताड बोलली. समीरचा चेहरा पडला. खरंच आपण काहीच करू शकलो नाही. श्यामला नावं ठेवता ठेवता आपणच मागे राहिलो. तो मात्र पुढे निघून गेला. खूप पुढे. त्याची नजर राधाकडे गेली. मनातल्या मनात तो उद्गारला, खरं प्रेम करणारं असेल ना तर लोफरही राजा बनू शकतो हे मात्र खरं. या श्यामसारखं. राणीसारख्या राधाकडे पाहून त्याचा जीव जळत होता. केक कापून राधाने श्यामला भरवला तेव्हा तर समीरच्या हातातल्या पापडाचा पार चुरा चुरा झाला होता.